नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर नवीन वर्षातील हा आपला पहिलाच व्लॉग आहे आणि पहिल्या दिवशी मला ज्या काही ऑर्डर होत्या ते मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यामध्ये एक होती एंगेजमेंट केकची ऑर्डर जी 1.5 किलोमध्ये होती. सेमी फॉन्डंट केक होता बटरस्कॉच फ्लेवरमध्ये. त्यानंतर एक हाफ के जी मँगो केक होता ज्याची डिझाईन आपली रेग्युलरच होती, बेकरी स्टाईल डिझाईन होती. त्यानंतर तिसरा होता एक ब्राईड टू बीसाठी केक हाफ के जीमध्ये व्हाईट फॉरेस्ट किंवा गुलाब गुलकंद फ्लेवरमध्ये कस्टमरने बनवायला लावला होता, पण मी तो गुलाब गुलकंद फ्लेवर जास्त प्रेफर केला. त्यानंतर इथं मी जो ब्राईड टू बीचा केक होता तो क्रम कोट करून रेडी करून फ्रीजमध्ये सेट करायला ठेवला. त्यानंतर एंगेजमेंटसाठीचा जो केक होता 1.5 किलोचा तो क्रम कोट करून ठेवला होता सेट करण्यासाठी. त्यासाठी मी 7 इंचच्या राऊंड टिनमध्ये 1 के जीचा बेस लावला होता आणि टॉप लेअरसाठी 5 इंचच्या राऊंड टिनमध्ये हाफ के जीचा केक बेस लावला होता. केक सेट करून घेतलेला आहे. त्यानंतर व्हिप क्रीममध्ये मी एक येलो जेल कलरचा एक ड्रॉप टाकलेला आहे, ज्याने क्रीमचा कलर ऑफ व्हाईट येतो. जास्त डार्क येलो पण येत नाही, एक येलो पण येत नाही, पण एकच ड्रॉप टाकला तरच ऑफ व्हाईट कलर मिळून जातो. तर त्या क्रीमने मी केकला कवर करायला सुरुवात केली आणि फिनिशिंग द्यायला सुरुवात केली. जोपर्यंत फिनिशिंग येत नाही तोपर्यंत माझं मन काही भरत नाही, मी त्याला फिनिशिंग देतच राहते. कारण जर आपल्या केकची फिनिशिंग छान असेल तरच आपल्या केकला लुक छान येतो, बघणाऱ्यालासुद्धा केक खूप छान वाटतो आणि आपलं कामसुद्धा अगदी प्रोफेशनल लेवलचं वाटतं. त्यामुळे आपल्याला ऑर्डर्स मिळायला मदत होते. तर हा केक मला द्यायचा होता 1 वाजता, त्यामुळे मी 11पर्यंत हा केक बनवून ठेवला होता. त्यानंतर त्याला थोडंसं सेट होऊन दिलं. तोपर्यंत जो मँगो केक होता आणि ब्राईड टू बीचा केक होता गुलाब गुलकंद फ्लेवरमध्ये ते मी रेडी करून ठेवले होते. मँगो केकची डिझाईन तर सिम्पलच होती जसं मी तुम्हाला सांगितलं, आणि ब्राईड टू बीची खूप छान डिझाईन होती जी तुम्हाला लवकरच इन्स्टावर बघायला मिळेल. इन्स्टाची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर तुम्ही आपल्याला तिथं फॉलो करत नसेल तर तिथंसुद्धा आपल्याला फॉलो करा, कारण मोस्ट ऑफ द केकचे डिझाईन्स तुम्हाला इन्स्टावरच बघायला मिळतील. तिथे खूप छान छान डिझाईन टाकलेले आहेत, सो तिथं पण फॉलो करा. त्यानंतर एंगेजमेंट केकवर एक कपल टॉपर होतं नॉन एडिबलमध्ये, ते मी प्रिंट करून घेतलं होतं. तोपर्यंत कुकूताईला मी जिप्सी वगैरे आणायला पाठवलं होतं आणि काही सामान पण होतं मार्केटमधून आणायचं, ते सुद्धा ती आणायला गेली होती. तर इथं आपलं पेपर टॉपर तयार आहे. आता याला कट करून घेणार आहे. जेव्हा माझ्याकडे काही असे कस्टमाइज केक येतात ज्यावर बर्थडे गर्लचं नाव असेल किंवा कोणाचंही नाव असेल, फोटोज असेल, ते मी नॉन एडिबलमध्ये प्रिंटआउट करून घेते आणि त्याला कटआउट करून आणि मगच केकवर पेस्ट करते. तर इथं कुकूताई जिप्सी वगैरे घेऊन आली होती. ही जिप्सी आपल्याला आर्टिफिशियलमध्ये पण मिळतात आणि ओरिजिनलमध्ये पण मिळतात. जे ओरिजिनल मिळतात ते तुम्हाला कोणत्याही फुलावाल्यांकडे आता अवेलेबल असतात इझिली, कारण हेअरस्टाईल्समध्ये म्हणा किंवा बुकेमध्ये म्हणा हे ते वापरलेच जातात. त्यानंतर जो मँगो केक होता जो सिंपल बेकरी स्टाईल होता त्यासाठी मी तर न्यूट्रल जेलमध्ये येलो आणि ऑरेंज कलर मिक्स करून त्याचे ड्रिप्स दिलेले आहेत. तर इथं कुकूताईने फॉन्डंटचे आर्टिकल्स बनवायला सुरुवात केली होती, कारण मला फॉन्डंटचं वर्क करायला आवडत नाही आणि तिला ते जास्त आवडतं. म्हणजे आमच्या सगळ्याच केकच्या ऑर्डर्स फॉन्डंटचं वर्क तीच करते, मी फक्त केक आयसिंग करून देत असते. ब्राईड आणि ग्रूमच्या ड्रेसचा कलरसुद्धा कस्टमरनेच चॉईस केला होता, कारण त्यांच्या ड्रेसच्या कलर सारखाच त्यांना केक हवा होता. त्यानंतर इथं मी जिप्सीजचे कटआउट करून घ्यायला सुरुवात केली होती, कारण मला केक स्टॅकिंग करायचा होता आणि फायनल डेकोरेशन करून घ्यायचं होतं. तर सगळ्यात आधी मी जिप्सीजचे कटआउट करून घेतले, छोटे छोटे कट केले. त्यानंतर म्हणजे मला असे बंचमध्ये लावायचे होते, त्यामुळे मी माझ्या साईजनुसार ते कट करून घेतले. त्यानंतर इथं मी केक स्टॅकिंग करून घेतलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये मी एक स्ट्रॉ इन्सर्ट केली, जेणेकरून ट्रॅव्हलिंगमध्ये केक डॅमेज होणार नाही. आणि जे कपल टॉपर मी काढलं होतं ते मी फर्स्ट लेअरवर अटॅच करून घेतलं. त्यानंतर जे फॉन्डंटचे ड्रेस वगैरे होते ते सगळं मी केकवर अप्लाय करून ठेवलं होतं. तर ऑर्डर द्यायच्या वेळेस कस्टमरने मला काही काही रेफरन्स पिक्चर्स दिले होते, ते सुद्धा मी ते तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेले आहेत. म्हणजे तुम्ही जेव्हा अशा काही केकच्या ऑर्डर्स घेताल तेव्हासुद्धा तुम्हाला ही ट्रिक उपयोगी येईल. त्यानंतर मी सगळं फॉन्डंटचे जे आर्टिकल्स होते ते केकवर अटॅच करून घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर मला ब्राईडचा ड्रेस थोडासा कमी वाटत होता, त्यामुळे मी लगेच तो बनवून घेतला होता, ऑन द स्पॉट बनवला होता. म्हणजे साईडच्या 2 स्ट्रिपच मी नंतर ॲड केल्या होत्या, जेणेकरून ते ड्रेसचा फ्लेअर छान दिसेल. त्यानंतर ग्रूमच्या ड्रेसचे आर्टिकल्स मी सगळे लावून घ्यायला सुरुवात केली होती. तर आता प्रश्न येतो, ह्या केकचे चार्जेस किती घेतले असतील? तर टोटल मी ह्या केकचे चार्जेस ₹1400 एवढे घेतले होते, कारण त्यावर फॉन्डंटचे काही आर्टिकल्स होते. त्यानंतर आर्टिफिशियल रोजेस, जिप्सी असे भरपूर सारे आर्टिकल्स त्यावर होते, त्यामुळे मी त्याचे 1400 इतके चार्ज घेतलेले आहेत.
त्यानंतर जे फॉन्डंटचे हार्ट्स बनवले होते ते मी केकवर लावले. टॉपला जे रेफरन्स पिक्चरमध्ये होते रोजेस व्हाईटवाले ते सुद्धा मी लावून त्यानंतर जिप्सीचे बंचेस अरेंज करून घेतले होते. लास्टला काही स्प्रिंकल्स त्यावर मी ॲड केले होते आणि शेवटी केकचा लुक कंप्लीट होण्यासाठी सिल्वर पावडर स्प्रे केकवर मारला होता, जेणेकरून केक शाईन करेल. तर ही होती आजची केकची ऑर्डर. तर ही डिझाईन तुम्हीसुद्धा तुमच्या कस्टमरला सजेस्ट करू शकता. एंगेजमेंटसाठी ही बेस्ट डिझाईन आहे. तर हा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. केकची डिझाईन आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.